अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। साहेब, जालना ते नांदेड जो समृद्धी महामार्ग होतो त्या संदर्भात देवमूर्ती शेतकऱ्याचं आंदोलन सुरू मागे 2-3 दिवसापासून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, काय चर्चेला तोडगा निघाला का? जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही आणि कैलास शेठ माझे आमदार आपल्या जालन्याचे आम्ही मुद्दाम सगळे शेतकरी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजय भाऊ सगळेच आलो आणि त्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला भेट दिली। शेतकऱ्याने आम्हाला त्यांचे काही प्रश्न सांगितले, ते खऱ्या अर्थाने अगदी न्याय प्रश्न आहे की त्यांना न्याय मिळाला पाहिजे असेच आहे, परंतु ते बिचारे उपोषणाला बसले, त्यांचं म्हणणं कोणी ऐकून घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। परंतु त्यातले काही प्रश्न जे SDM लेवलला सुटू शकतात, काही प्रश्न कलेक्टर लेवलला सुटू शकतात, त्याच्यावर जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की आम्ही याच्यातून काही ना काही मार्ग काढू। परंतु जो मूल्यांकनाचा खरा प्रश्न आहे की जे मूल्यांकन आम्हाला 2013च्या कायद्याप्रमाणे मिळायला पाहिजे, 80% शेतकऱ्यांनी संमती दिल्याशिवाय तो प्रकल्प राबवता येत नाही आणि ते मूल्यांकन आजच्या मितीला जे रेडी रेकनरने बाजार मूल्य धरलेलं आहे, आम्हाला कंपल्सरी मूल्यांकन का, कंपल्सरी ॲक्वायझेशन का करता? तुम्ही तडजोडीने ॲक्वायझेशन करा का? तर जालन्याच्या शहरालगत जमिनी आहे त्याचा दर जो मागच्या 5 वर्षापूर्वी होता तो आज राहिलेला नाही। नोटिफिकेशन 2021ला निघालेलं आहे आणि तुम्ही दर कधीचे सांगताय आम्हाला, त्या 2024ला घ्या। याच्यामध्ये फार मोठी तफावत मूल्यांकनामध्ये आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा जोपर्यंत मूल्यांकनाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ते आंदोलन कमी सोडणार नाही आणि शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। सर्वप्रथम मी त्या भ्याड हल्ल्याचा, मागच्या महिन्यामध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो। ज्या पाकिस्तानने दहशतवादी पोसवले त्यांनी जो हल्ला काश्मीरवर केला त्या पहलगाममध्ये, त्या हल्ल्याचा निषेध करतोच, परंतु आज आपल्या आर्मीचं किंबहुना आपल्या हवाई दलाचं अभिनंदन करतो की आज पाकिस्तान लगतचे सगळे दहशतवादी स्थळं आज नेस्तनाबूत करण्यामध्ये आपल्या भारताच्या सेनेला यश आलं, त्याचं आम्ही अभिनंदन करतो। आणि काँग्रेस पक्ष म्हणून मी, कैलास शेठ, आमचे राजा भाऊ, सगळीच विजू भाऊ, आम्ही सगळी मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर फटाके फोडून त्याचा आनंद उत्सव साजरा केला की दहशतवाद्याचा बिमोड नायनाट करण्याच्या पक्षामध्ये भारत सरकार आणि काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून आम्ही त्या सेना दलाचं किंबहुना हवाई दलाचं अभिनंदन या ठिकाणी केलंय। आणि आजही भारताच्या कुठल्याही सेनेने नागरी वस्तीमध्ये पाकिस्तानाला धक्का लावलेला नाही, कारण भारताला एक माहिती आहे, बंधुभाव हा आजूबाजूच्या शेजाऱ्यांचा करायचा असतो आणि आतापर्यंत भारताने तेच करत आले। पण एखाद्याने जर का डोळे वटारून पाहण्याची भूमिका घेतली तर त्याला ईट का जवाब पत्थर से देने की भूमिका सुद्धा भारत सरकारची किंबहुना आमच्या सेनेची राहील। धन्यवाद।